आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील फ्रिक्शन या चॅप्टर मधील टाइप 1 न्यूमेरिकल बेस्ड ऑन फोर्स पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. अ ब्लॉक ऑफ 1000 न्यूटन इज केप्ट ऑन अ हॉरिझॉन्टल सरफेस. हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 300 न्यूटन इज रिक्वायर्ड टू जस्ट मूव्ह इट. फाइंड नॉर्मल रिएक्शन, फ्रिक्शनल रेजिस्टन्स, रिझल्टंट रिएक्शन, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच काय केलेलं आहे, एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे, त्यावरती एक ब्लॉक आपल्याला दिलेला आहे. हा जर का ब्लॉक आपल्याला मूव्ह करायचा असेल तर आपल्याला फोर्स किती लावा लागतो? 300 न्यूटन. म्हणजेच पी आपल्याला दिलेलं आहे 300 न्यूटन. सर्व गिव्हन टाकले तर नोट डाऊन करूया. गिव्हन फोर्स पी किती दिलेलं आहे? 300 न्यूटन. नेक्स्ट काय दिलंय? ही जी काय ब्लॉक दिलेला आहे त्याचं वेट आपल्याला किती दिलेलं आहे? 1000 न्यूटन. कॅपिटल डब्ल्यू इज इक्वल टू 1000 न्यूटन. टू फाइंड काय करायला सांगितलंय? टू फाइंड एक नॉर्मल रिएक्शन म्हणजेच काय असणार आहे, की जे काय आर आहे व्हर्टिकली अपवर्ड तो आर. नेक्स्ट बघा फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजे हा एफ. हा कसा असतो एफ? जो काय आपण फोर्स लावतो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला हा फ्रिक्शनल फोर्स असतो, तो एफ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट काय सांगितले? रिझल्टंट रिएक्शन कॅपिटल एस. आणि काय सांगितले? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. या सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम काय करूया? नॉर्मल रिएक्शन फाइंड आउट करूया. नॉर्मल रिएक्शन कुठं असणार आहे बघा? नॉर्मल रिएक्शन म्हणजेच आर, व्हर्टिकल फोर्स. व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे? नॉर्मल रिएक्शन भेटणार आहे. मग आता व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन करण्या अगोदर ही जी काही सिस्टीम आहे ती आपण इक्विलिब्रियम मध्ये आहे असं कन्सिडर करायचं. म्हणजेच फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. म्हणजेच काय असणार? समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे. आर व्हर्टिकल आहे म्हणून काय करायची? समेशन एफ वाय व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन करायची इज इक्वल टू काय असणार? 0. व्हर्टिकल मध्ये अपवर्ड असतात ते पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड असतात ते निगेटिव्ह. मग आता बघा हा आर कसा आहे? अपवर्ड. म्हणजेच काय होणार? अपवर्ड असल्यामुळे प्लस आर. आणि हा डब्ल्यू कसा आहे? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड म्हणजेच मायनस डब्ल्यू. व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला गिव्हन मध्ये डब्ल्यू माहित आहे, हा मायनस आहे, इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार. म्हणजेच कॅपिटल आर इज इक्वल टू डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे? 1000 न्यूटन. हा काय झाला? नॉर्मल रिएक्शन आर. नेक्स्ट बघा काय फाइंड आउट करायला सांगितले? फ्रिक्शनल रेजिस्टन्स म्हणजेच एफ. मग हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती आहे, मग काय करायची? हॉरिझॉन्टल ऍक्सिसची ऍडिशन करायची. हॉरिझॉन्टल ऍक्सिसची ऍडिशन करताना फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम, बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असं कन्सिडर करून काय करायची? सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन करायची. मग आता दुसरं इथं लिहूया फ्रिक्शनल रेजिस्टन्स. हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन करताना काय करायचं? बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असं कन्सिडर करायचं. म्हणजेच फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. म्हणजेच काय होणार? समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल फोर्स मध्ये राईटला जाणारे पॉझिटिव्ह आणि लेफ्टला जाणारे निगेटिव्ह घेत असतो. मग आता इथं बघा हा पी कोणत्या साईडला चालला? राईटला. म्हणजेच काय असणार आहे? प्लस पी. आणि एफ कोणत्या साईडला चालला? लेफ्ट साईडला. म्हणजेच मायनस एफ. व्हॅल्यू पुट करूया. यातले पी आणि एफ या दोघातले पी माहित आहे, म्हणजेच एफ आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. हा मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस होणार. म्हणजेच काय होणार? एफ इज इक्वल टू पी. पी ची व्हॅल्यू किती आहे? 300 न्यूटन. म्हणजे जो काही आपला फ्रिक्शनल रेजिस्टन्स एफ आहे तो किती आला? 300 न्यूटन. आणि जो काही नॉर्मल रिएक्शन आर आहे तो किती आलेला आहे? 1000 न्यूटन. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितले? रिझल्टंट रिएक्शन. रिझल्टंट रिएक्शनचा फॉर्म्युला काय असतो? एस इज इक्वल टू आर अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यू स्क्वेअर. आपल्याला म्यू माहिती आहे का? नाही. मग सर्वात प्रथम काय करूया? म्यू फाइंड आउट करूया. म्यू म्हणजेच काय? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. इकडे व्हॅल्यू फाइंड आउट करूया. फोर्थ नंबर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग हा म्यू कोणत्या फॉर्म्युलामध्ये असतो? एफ इज इक्वल टू म्यू आर. इथे नोट डाऊन करूया. एफ इज इक्वल टू म्यू आर. यातला आपल्याला म्यू पाहिजे इथंच ठेवूया. हा इकडे इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच म्यू इज इक्वल टू काय होणार? कॅपिटल एफ डिवाइडेड बाय आर. व्हॅल्यू पुट करूया. एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे किती? 300 न्यूटन डिवाइडेड बाय आर ची व्हॅल्यू तर फाइंड आउट केली आहे 1000 न्यूटन. देअरफॉर म्यू ची व्हॅल्यू किती येणार? 300 डिवाइडेड बाय 1000. किती आन्सर आला आपलं? 0.3. ही काय झाली? म्यूची व्हॅल्यू झाली. ही म्यूची व्हॅल्यू रिझल्टंट रिएक्शनच्या फॉर्म्युलामध्ये पुट करून यस फाइंड आउट करूया. मग आता थर्ड नंबर केस कोणती फाइंड आउट करायला सांगितलेली होती आपल्याला? रिझल्टंट रिएक्शन यस. फॉर्म्युला काय असतो? यस इज इक्वल टू आर अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यूचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. रिझल्टंट आर किती आहे? 1000 अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यूची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली? 0.3.
3चा स्क्वेअर. म्हणजेच जो काय आपला रिझल्टंट रिॲक्शन यस येणार तो किती येणार. सर्वात प्रथम काय करूया, हे सॉल्व्ह करूया, याचा अंडर रूट घेऊया आणि त्याला इंटू 1000 करूया. म्हणजेच 1 प्लस 0.3चा स्क्वेअर किती आन्सर आलं 1.09 आलं. त्याचं काय करायचं अंडर रूट घ्यायचं. किती आन्सर आलं आपलं 1.044 आलं. त्याला काय करायचं इंटू 1000 करायचं. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं 1044.03. सर्व युनिट कसे आहेत जे काय आपल्याला दिले ते न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे युनिट काय ना न्यूटन. तर याला आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. फ्रिक्शनचा जो 1 नंबरचा व्हिडिओ पाहिला होता त्यात हा फॉर्म्युला कसा आला होता, तर एचचा स्क्वेअर इज इक्वल टू एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असा आपण फॉर्म्युला लिहिलेला होता. मग जर का आपल्याला एस काढायचं असेल तर काय करावं लागेल, यांचं सगळ्यांचा अंडर रूट घ्यावं लागेल. म्हणजेच काय होणार अंडर रूट मध्ये एफचा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर. आता याच व्हॅल्यू पुट करूया. अंडर रूट मध्ये एफ किती आहे 300 त्याचा स्क्वेअर प्लस आर किती फाइंड आउट केलेला आहे 1000चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया रिझल्टंट रिॲक्शन. काय करायचं याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करायचं, जे काय व्हॅल्यू येईल त्याचा अंडर रूट घ्यायचं, ते असणार आहे आपलं रिझल्टंट रिॲक्शन यस. म्हणजे 300चा स्क्वेअर प्लस 1000चा स्क्वेअर काहीतरी आन्सर आलं, त्या आन्सरचा अंडर रूट घ्यायचं. किती आन्सर आपल्या येणार 1044.03 न्यूटन. म्हणजे असं जरी सोडवलं तरी यस तेवढाच आला आणि ह्या मेथडने जरी सोडवलं तरी यस तेवढाच आला. मॅक्सिमम काय करायचं हाच फॉर्म्युला अप्लाय करून रिझल्टंट रिॲक्शन यस फाइंड आउट करायची. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे नॉर्मल रिॲक्शन आर, फ्रिक्शनल रेजिस्टन्स एफ, रिझल्टंट रिॲक्शन यस आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू या सर्व व्हॅल्यू आपण न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे इथं फाइंड आउट केलेले आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.